वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबराधरुण बिंब पलाधरोष्टान पूर्णेन्द्र सुंदर मुखादर विंदने प्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने बर्हापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारम् बिभ्रत्वा सकणककपीसं वैजयन्तीं च मालां रन्ध्रारवेणुरधरसुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्ति सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वांनी काही क्षणाकरता पद्मासनामध्ये बसून पाठीचं कणं सरळ करायचं आहे। डोळे मिटून आपल्या इष्टदेवतेचं सद्गुरूंचं स्मरण करायचं। कृपया सर्वांनी शांत बसायचं अशी सर्वांना नम्र सूचना। आइए हनुमंत बिराजिए कथा करूं मत अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय। नारायण 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 नारायण। परम मंगल में परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवंच कल्पतरु ताडिवदित विनिंदित पीतांबरधारी नंदनंदन आनंदकंद गोपाल ब्रिजचंद लालाची वाङ्मय प्रतिस्वरूपा श्रीमद् भागवत महापुराण सप्ताह श्रवण विधी कुमारे तत्र भाषिता या नियमाप्रमाणे श्रवण करवतायत। ज्ञान भक्ती वैराग्याची कथा आपण श्रवण केली। कालची राहिलेली थोडीशी महात्म्य कथा घेऊन आपण पुढे जाऊया। नारदांनी प्रश्न विचारला की एखादा पापी दुराचारी त्याचा उद्धार होईल का? कथा श्रवण नुसती करू नये, तर कथेमध्ये आपल्याला काही शंका कुशंका आपल्या मस्तिष्कामध्ये येत असतील
तर त्या शंका कुशंका एखाद्या वहीवरती लिहून काढाव्यात. भागवत एक असा अनमोल ग्रंथ आहे, तुमच्या जन्मापासून मरेपर्यंत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भागवतामध्ये तुम्हाला भेटेल. ही भागवताची महिमा आहे. नारदांनी विचारलं, एखाद्या दुराचाराचा पाप्याचा उद्धार होईल का? तेव्हा मायबापा या ठिकाणी फार गोड अशी कथा सांगण्यात आली. दक्षिण भारतामध्ये तुंगभद्रा नावाची गंगा, तिच्या काठाला उत्तम नगर नावाचं गाव, त्या उत्तम नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण पुत्र प्राप्ती नाहीये. आणि काय असतं ना, बऱ्याचदा आपल्याला मातृपितृदोष असेल, देवऋण असेल, ह्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं. आणि आडवे येणारे आपलेच असतात. बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशी शंका असते की खरंच पितृ दोष लागल्यानं पुत्र होत नाहीत का? बिलकुल बरोबर आहे. त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्हाला नारायण नागबली करायला का सांगतात ब्राह्मण? काही असे दोष लागलेले असतात. त्यामुळे पुत्रप्राप्ती लवकर होत नाही. भागवत मात्र त्या सर्व पापातून तुम्हाला दोष मुक्त करतं. हे भागवताचा महिमा आहे. एकदा प्रेमान बोला, राधे राधे. सर्व सद्भक्त मायबापांनी लक्ष द्या. आत्मदेवाने अनेक जागी नवस केला तरी फरक पडेना. स्वतः आत्मदेव फार विद्वान आहेत बर का. प्रकांड विद्वत्ता आहे त्यांच्याकडे. वेदांताचे गाडे अभ्यासक आहेत. कर्मकांडांमध्ये मायबापा त्यांनी मोठी पदवी धारण केलेली आहे. हे बाकीचं भेटून उपयोग नाहीये. महत्वाचं काय असेल तर त्या ठिकाणी मायबापा तुमचं मन समाधान पाहिजे. त्यांनी एका पाटलाच्या घरी यज्ञ केला, त्याला पुत्र झाला, पण हे निपुत्रिक अजून तसेच बिरत होते. लोक नाव ठेवायला लागले. लोकांनी नाव ठेवले त्यावेळेस त्यांच्या हृदयाला ठेस पोचले. म्हणजे जगून करू काय? अग्नी डाग द्यायला जर पुत्र नसेल तर त्याला 100% नरकात जावं लागतं.
हे त्याला माहितीये, म्हणून आत्मदेव म्हणले असंही नरकातच जाणार आहे, मग आत्महत्या करून का नको जायला? आत्महत्या करणारा तर लवकर नरकात जातो, ध्यानात घ्या. पुत्र नाही म्हणून आत्महत्या करण्यासाठी जंगलात गेले आणि सुदैवाने त्यांना एक फार अशी महान विभूती संत भेटली. त्या संतांनी मस्तकावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला, म्हणले सुखी भव. सुखी भवाचा आशीर्वाद दिला. आत्मदेव त्यांना म्हणतात, का हो महाराजजी, तुम्ही हा आशीर्वाद या जन्मातला दिला का पुढच्या? म्हणले का, असं का विचारताय? म्हणले मरायला आलोय, आत्महत्या करायला, आणि तुम्ही म्हणताय सुखी भव. कसं शक्य आहे? त्यावेळेला माय बापा त्या संतांचे पाय धरले, मला म्हणायला लागले की मला जर सुखी करायचं असेल तर मला पुत्र प्राप्ती होण्याचा सरळसा मार्ग सांगा, मला आशीर्वाद द्या, मला प्रसाद द्या काहीतरी. दयाळू संतांनी माय बापा त्या ठिकाणी एक फळ दिलं आणि सांगितलं, जा पत्नीला खाऊ घाल तुझ्या. ते फळ तिने न भक्षण करता त्या फळाकडे बघत बसली. आणि परिणाम असा झाला, हे बघा, जीवनामध्ये आहे ना फार लांबचा विचार करू नये. ज्यानं वर्तमान सुधरवला त्याचा भविष्य गोड जातो, बरं का, लक्षात घ्या. वर्तमान काळाचं माणसाने ध्यास धरला पाहिजे. हे वर्तमानाचं बोलणं आहे संतांचं. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य, खातो काळ सावधान. हे वर्तमान आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, गुण मनात येते दाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या. हे वर्तमान आहे. मायबाप आत्मदेवाने जो प्रसाद दिला होता तो खाला नाही. तिची सख्खी बहीण आली आणि त्या बहिणीने मायबापा हिच्या हातातला प्रसाद हिसकावून घेतला. आणि समोर एक वांज गाय होती, त्या गायीकडे टाकला तो प्रसाद. कुठला प्रसाद कोणाच्या नशिबात असेल सांगता येत नाही. दिला होता सुमित्रेला यज्ञ भगवंतानी आणि पडला अंजनीच्या ओटीत. माझे हनुमंतराया प्रगटले त्या प्रसादाने. ज्या वेळेला माय बाप्पा त्या गायीनी फळ भक्षण करून घेतलं, गाय गर्भवती झाली आणि ही तशीच राहिली निपुत्रिक. तिची सख्खी बहीण म्हणली, चिंता करू, मी 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 तुला माझं बाळ देते, त्याला माझं बाळ म्हणून सांग सगळ्यांना. अर्ध्या रात्रीच्या अंधारामध्ये तिने तिच्या पोटी जन्माला आलेलं बाळ हिला आणून दिलं आणि तिने सर्वांना सांगितलं, हे माझं बाळ आहे. दोन्ही लेकरं
रांगायला लागले, चालायला लागले, बोलायला लागले. मायबाप दोन्ही लेकरांना त्यावेळी जी शाळा असायची त्याला गुरुकुल म्हणायचे. गुरु घरी पाठवल्या जायचे लेकरांना. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखळः धुंदुकारी महाखळः. मायबाप खळवृत्तीचा झाला. खळवृत्ती कळते का? खळवृत्ती म्हणजे राक्षसी स्वभाव. एखाद्या दैत्यासारखं त्याचं वर्तन, त्याला खळवृत्ती म्हणतात. पसायदान कोणाकोणाला येतं? सगळ्यालाच येतं. पसायदानामध्ये ज्ञानोबराया म्हणतात जे खळांची, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. ज्ञानोबराया म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो. सांडो शब्द बऱ्याच जागेवर का? सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. काय तुटलेलं जोडता येतं पण सांडलेलं वेचता येत नाही, म्हणून सांडी तू. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती. व्यंकटी जावो तो नाही जावो. ज्ञानोबराय किती कृपाळ आहेत. भागवत तुम्ही केले, रामायण तुम्ही केले, शिवपुराण केले असतील, पण एकदा माझ्या चैतन्य बाबाची ज्ञानेश्वरी ऐका आणि काय आनंद आहे पाहाल तुम्ही त्यात. एकदा मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. मायबाप मला सांगायचं तात्पर्य असं आहे, गोकर्ण पंडित झाले, ज्ञानी झाले आणि धुंदुकारी खळवृत्तीचा झाला. त्याची ती खळवृत्ती जी आहे ते पाहून मायबापा गुरुदेव घरी आले आणि आत्मदेवाला सांगितलं तुमचा हा मुलगा आहे ना धुंदुकारी, फार विचित्र वागतो. गाईला बछड झालं ते गोकर्ण आणि धुंदुलीला जो झाला तो मायबापा कोण? धुंदुकारी. लक्ष द्या मायबापा, ज्या वेळेला धुंदुकारी आपल्या वडिलांना घाबरत नाही, त्याचं कारण असं आहे की एकदा वडील अंगावर धावून गेले मारायला त्याला. धुंदुलीने हात पकडला, म्हणले खबरदार माझ्या लेकराला मारायचं नाही. तुमच्या मनामध्ये दया आहे, ममत्व आहे, कृपाळू आहात तुम्ही, लेकराला मारू देत नाहीत बापाला. चांगली गोष्ट आहे. मारू देऊ नका, पण लेकराला बापाचा, बरं का ऐका, बापाचा जर धाक नाही राहिला ना लेकराला तर लेकरू बिघडायला वेळ लागत नाही. हल्ली काय फॅशन झाली का काय माहिती, पण सर्रास सगळ्या बाया लेकराला म्हणाले तुझ्या बापाला काय कळत नाही, तुझ्या बापाला अक्कल नाही, सरळच म्हणते.
हा विनोद नाही आहे, थोडस गंभीर होऊन आपण ऐकलं पाहिजे. मायबाप एखाद्या वेड्याची टिंगल जशी केली जाते, पोरं आज मायबापाची टिंगल करायला लागले. एवढं सुद्धा फ्रँक होऊ नये आपल्या लेकरांसोबत. माझं थोडस एक अंतर ठेवावा. एकदा का लेकरं हातातून गेले ना, पुन्हा कधीच ते हातात येत नाहीत, लक्षात घ्या. एक अंतर ठेवा त्यांच्यात. पुन्हा धुंदुकारी एवढा विचित्र वागायला लागला, मांस भक्षण करायला लागला, मदिरा पान करायला लागला, वेश्यागमन करायला लागला. हे त्याच्या वडिलांना, आत्मदेवाला कळालं. आत्मदेवाने माय बापा पुन्हा जंगलाची वाट धरली. कशा करता? पुन्हा आत्महत्या करायला निघाले. आत्महत्या करण्याकरता निघाले. गोकर्ण त्यांनी अडवलं बाबांनी. बाबा थांबा म्हणले. काय? हा देह आपल्याला कसा भेटलाय माहितीये? 84 लक्ष योनीचा फेरा फिरलोय तेव्हा आपल्याला हा देह भेटलाय. हा नासवण्याकरता नाही, साधना करण्याकरता आहे. साध्य परमात्मा करून घ्यायचा आहे. आणि साधन आपला देह आहे आणि या देहाने साधना करायची आहे. देवे दिला देह भजना गुमटा, देवे दिला देह भजना गुमटा. काही काही लोक जन्माला येतात, उच्च दर्जाचं शिक्षण घेतात, नोकरी छान भेटते, लग्न होतं, लेकरं बाळ होतात, इस्टेट कमवतात, बंगले गाड्या सगळं करतात आणि एक दिवस मायबापा मरून जातात. त्यांच्या जीवन जगण्याचा काय अर्थ आहे? काहीच नाही. जन्म तेरो बातों ही बीत गयो रे तूने, कब उन कृष्ण कहो जन्म तेरो, बातों ही बीत गयो रे तूने, कब उन कृष्ण कहो जन्म तेरो, बातों ही बीत गयो रे तूने, कब उन कृष्ण कहो जन्म तेरो, बातों ही बीत गयो रे तूने, कब उन कृष्ण कहो. 5 बरस का भोला भाला, 5 बरस का भोला भाला, अब 25 भयो, मगर 25 माया कारण, मगर 25 माया कारण
कृष्ण कयो। बोल भागवत महापुराण की। माणसं जे दिवसभर बोलतात का नाही, दिवसभर बडबड करतात, त्या बडबडीमध्ये देवाचं एकदाही नाव नाही येत, व्यर्थ बडबड आहे। त्या बडबडीतून काही साध्य होत नाही, काहीच भेटत नाही माय बापा। आता मी सकाळी तुमच्या गावातूनच गेलो, काय भेटतं आपल्याला मायबाप? हे व्यर्थ बडबड केल्यानं आपल्याला काहीच भेटणार नाही। लक्षात घ्या, जीवन सुधारून घ्यायचं असेल तर कमी बोला, विचार अधिक करा। आणि जे बोलाल कमी ते मोजकं बोला, रुचकर बोला आणि विचारानं परिपूर्ण असणारं बोला। एका लेकरानं बापाला उपदेश केला, बाबा हा देह नासवण्यासाठी नाही, हा देह देवाच्या प्राप्तीसाठी आहे। भजन करा। जंगलामध्ये गेले, कोण? आतमध्ये। आणि पत्नी धुंदुली धुंदुली माय बापा लेकराच्या त्रासाला कंटाळून तिने जाऊन एका कोरड्या विहिरीत उडी मारली। गोकर्णाला भाऊ मानायचे धुंदुकारी, हा एवढा विचित्र वागायला लागला। अंगिरस गोत्रीय ब्राह्मण कुळात जन्माला आल्यानंतर सुद्धा मांस भक्षण, मदिरापान, वेश्यागमन याला कंटाळून गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेले। आता हा मोकळा झाला। त्याने वेश्या आणून घरात ठेवल्या, त्यांचे मनोरथ पूर्ण करायला लागला। त्यातली एक वेश्या म्हणली, का हो काय छोट्या छोट्या चोऱ्या करता? ही वेश्या म्हणजे दुसऱ्या कोण नाही बर का, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध। महाभयंकर आहेत बर का शब्द, स्पर्श त्यापेक्षा भयंकर, रूप त्यापेक्षा भयंकर, रसाधीन झालेला तो तर महाभयंकर। धुंदुकारीने भला असं धन चोरून आणलं। वेश्या म्हणल्या, दमलात तुम्ही, आता दारू प्या थोडीशी। दारू पाजली, त्याच्या शरीराचे खांडोळे केले माय बापा, त्याचं शरीरच उचलं ना। त्या वेश्यांनी शरीराचे खांडोळे केले आणि घरातच खड्डा करून त्याच्यात पुरून टाकलं। आपली तीच गत आहे बर का, लक्षात ठेवा। धन कितीही कमवा, संगे न येरे लंगोटी। धन मिळवू न कोट्यान कोटी, संगे न येरे लंगोटी। आमचे गुरुदेव नेहमी म्हणतात, ज्याच्या मौतीला जाणव माय बापा, दिलदार दुश्मन माझा गेला असं म्हणावं। पिशाच्य झाला, गोकर्ण घरी आले, गोकर्णजींनी पाहिली ती अवस्था, पिशाच्य झालाय हा, तर याचा उद्धार करण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे। म्हणून गोकर्ण आणि मायबापा त्या ठिकाणी भागवत कथा केली आणि त्याचा उद्धार केला। यानं काय कळालं आपल्याला की पाप्याचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य या माझ्या भागवत ग्रंथात आहे। एकदा प्रेमाने बोला, राधे राधे। तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो जरा,
एखादी व्यक्ती ऍक्सिडेंटली गेला असेल, एखादी व्यक्ती आत्महत्या करून गेला असेल, एखाद्याला रोगानं जावं लागलं असेल, हे जे ऍक्सिडेंट, आत्महत्या आणि रोगाने जातात का नाही, त्यांचं आयुष्य असतं बरं का पुढचं. पण ते अनगिनत गेलेली लोक कधी कधी पिशाच्य होतात, भूत बनतात. अशा पिशाच्याचा सुद्धा उद्धार माय बापाव ही श्रीमद भागवत कथा करते, लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य, गोकर्णजींनी सूर्यनारायणाच्या सांगण्यावरून भागवत कथा त्या पिशाच्याला म्हणजे धुंदुकारीला ऐकवली, त्याचा उद्धार झाला माय बापाव. मी शेवटच्या दिवशी तुम्हाला अगदी आठवण करून देईल बरं का एका गोष्टीची. काय? शेवटचा श्लोक म्हणताना आहे ना, मी 2 वेळा म्हणायला लावतो आणि तिसऱ्यांदा म्हणायच्या समयाला मी तुम्हाला याची आठवण करून देतो की आपल्याही घरात जे जे मेलेत का नाही ते अतृप्त आहेत, त्यांचं स्मरण करा. ही ऐकलेली कथा त्यांच्या मुक्तीसाठी ईश्वराच्या चरणी अर्पण करा. बघा तुमच्या घरातली सगळी करकर निघून जाईल. तुमचेच पूर्वज वरतून तुमच्याकडे कुदृष्टीनं पाहतायत, वक्र दृष्टीनं पाहतायत, म्हणून आमच्या या संसाराचा सत्यानाश आहे. पितृदोष लागलाय, मातृदोष लागलाय, अमुक दोष लागलाय, तमुक दोष लागलाय, हे जे आपल्याला सांगितलं जातं ना, हे आमचेच आमच्यावर वाईट नजर ठेवतात, म्हणून आपल्याला भोगावं लागतं. जुने लोक, हे बघा, शास्त्र आहे ना आपल्या गेलेल्या पूर्वजांची समाधी बांधायची नाही असं सांगतंय, लक्षात घ्या. आणि जर बांधलीच समाधी तुम्ही तर त्याच्यामध्ये आस्ती तर अजिबात टाकू नये, अजिबात नाही टाकले पाहिजे. मी शास्त्र तुम्हाला समोर ठेवून सांगेल. समाधी बांधणं योग्य आहे, ते गेल्यानंतर त्यांना नैवेद्य वगैरे हे ठीक आहे, पण त्यांची आस्ती जर तुम्ही तिथे ठेवाल तर ते मुक्त नाही होणार. आमचे एक फार थोर संत, आमचे महाराज, फार मोठं नाव त्यांचं आहे. मी त्यांच्या घरी असंच गेलो कार्यक्रमासाठी आणि मी पाहिलं की ज्या त्यांनी समाध्या बांधल्या होत्या त्यांच्या घरी, त्या सगळ्या उखलल्या. मी म्हणले ही काय भानगड आहे? ते म्हणले काशीचे पंडित आले होते, इथं राहून त्यांनी 11 दिवस अभ्यास केला, सर्व पाहिलं आणि त्याचा निष्कर्ष काढला की या ज्या अस्थी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्व उद्धार झाला. तदपश्चात माई बापा, या ठिकाणी दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की हा भागवत ग्रंथ आमच्यापर्यंत आला कसा? भागवत ग्रंथ नाहीये, हे प्रसाद आहे, फळ आहे. निगम कल्पतरुर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. निगम कल्पतरुर गलितम फलम, कल्पतरुच्या होती, शुकमुखात अमृत द्रव संयुतम. शुकदेवाने ते त्यांच्या मुखाने पवित्र केलेलं आहे. आता वरचंही टाकून द्यायचं ना आतलंही टाकून द्यायचं, मधलं खायचं. आणि द्राक्ष कसे खायचे? आता काहीच टाकायचं नाही. तसं हे फळ कसं खायचं याची माहिती. श्रवण मंगलम श्रीमदात्मकम भुवी गृह्णन्ति ते भूरिदा जना. जिन हरि कथा सुनी नहीं काना, जिन हरि कथा सुनी नहीं काना, जिन हरि कथा
नहीं काना, जिन हरि कथा सुनी नहीं कान। श्रवण रंद्राही भवन समाना, श्रवण रंद्राही भवन समाना, श्रवण रंद्राही भवन समाना, श्रवण रंद्राही भवन समाना। जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम म्हणा। जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम। हो, रामकथा अशी गायली जाते। माय बाप या जगतामध्ये ज्यांनाही आपण पाहाल ते सर्व दुःखी आहेत। मी कालही थोडस याबद्दल बोललो, लक्ष द्या। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी शाम के दास। कोई तन दुखी, आपल्यापैकी स्वास्थ्य सगळ्याच चांगलं असेल असं काही नाही आहे। कलयुगाच्या प्रभावानं का आपल्या पापानं, खरं तर तुकोबाराया म्हणतात बरं का, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे। बऱ्याच लोकांच्या, आम्ही तर म्हणतो 100 पैकी 60% लोक रोगी, 60 नाही जास्त म्हणलं तरी जमते। कोणता का होईना रोग आहे आणि त्या रोगानं पीडित असणारा त्याचा चेहरा उदास। इस्टेट भरपूर आहे पण या रोगानं असं ग्रासलंय की संध्याकाळच्या समयाला बाजरीची भाकर आणि मुगाच्या डाळीचं पाणी डाळ नाही, चुरून खा त्याच्यात बिना नमकाचं। नारायण नारायण भज मन नारायण, नारायण 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 भज मन नारायण, नारायण 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 भज मन नारायण, नारायण
त्या संतांना हात जोडून म्हणते, बाबा माझ्यावर कृपा करा, माझी दया करा, आजच्या दिवस मला फक्त राहू द्या इथे, ब्रह्ममुहूर्तामध्ये मी उठून चालते जाईल. ब्रह्ममुहूर्तामध्ये मी उठून जाईल बाबा, फक्त आजच्या. अरे कोण तू, कुठून आली बाळा, तुझी ही दैन्य अवस्था कशी झाली? तिने सांगितलं, हे बाळ जन्माला आलं आणि याच्या पिताश्रींना मरण आलं, म्हणून माझ्या घरच्यांनी मला घराबाहेर काढलं हो. हे ऐकून संतांचे डोळे भरून आले. संत म्हणले, बेटा हे तुझं माहेर आहे, तुला हवं तेवढे दिवस राहा. एकदा प्रेमाने बोला, राधे राधे. राधे राधे. राहायला लागले तिथे. त्या लेकराला सहज संतांचं सानिध्य लाभलं आणि संत संगतीचा लाभ घडला. माय बापा, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते, आकळावा श्रीपती येणे पंते, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, संत संगतीचे काय सांगू सुख, अर्धा क्षण घडता संताची संगती. आहा, सर्व संत त्या लेकराला, त्याचं एका संतांनी नाव ठेवलं, म्हणले रामदास, त्या बाळाचं नाव. सर्व संत गंगेच्या स्नानाला चाले का म्हणायचे, रामदास बेटा चल गंगेच्या स्नानाला, रामदास असा मंत्र म्हणायचा स्नान करताना. भगवती तव तीरे निर्मात्रा क्षणोहम, विगत विषय तृष्णा तृष्ण माराधयामी, सकल कलुष भंगे स्वर्ग सोपान संगे, तरल तर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध. बेटा असा सूर्याला अर्घ घालायचा. चला लवकर, आता पूजेची वेळ झाली. रामदास पूजेला जाऊ, थोडे फुलं घेऊन ये बाळा, गंध उगाळून दे बाळा. देवाला असं नाव घालायचं, देवाला असे वस्त्र परिधान करायचे, असे अलंकार घालायचे, असा तिलक करायचा, हे मंत्र म्हणायचे. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. किती गोड शिकवतायत संत. एखाद्या घरामध्ये आजी आजोबा असं जर शिकवत असतील तर त्या लेकराचं भाग्यवर का लक्षात घ्या. पण माझी थोडीशी तक्रार आहे बर का. माता भगिनी शिकवतात, म्हणजे आजी शिकवते, पण आज्या भलतं शिकवतो. आज्या काय कामाचा नाही. ती बिडी देतो नातवाकडं, जा पिटून आण म्हणतो. असला जर एखादा आज्या शिकवत असेल तर तुम्हाला विनंती आहे बरं का, त्या आज्याच्या मांडीवर नातवाला बसू देऊ नका. काही म्हातारे तर एवढे विचित्र, त्या लेकराच्या हातात बूट देतात, जातोय आईला मार म्हणते. लेकरांना काय शिकवलं पाहिजे. पहाटे उठल्यानंतर या माईला प्रणाम करावा. समुद्र बसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. पुन्हा कराग्रे वसते लक्ष्मी. असं शिकवलं पाहिजे लेकरांना. मायना
संस्कारानं परिपूर्ण झालेले लेकर माय बापा मी गॅरंटाचा आदरच त्याच्या मनामध्ये नाही, श्रद्धा नाही, भक्ती नाही, तो तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही तर मग कुठं पाठवेल? आपल्या लेकराला देव कळाला पाहिजे, ग्रंथ कळाले पाहिजे, संत कळाले पाहिजे, तरच त्याचं कल्याण आहे माय बापा. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. सर्व संत भजन करायचे आणि रामदास तेरी अच्छी बनेगी म्हणा, संतन के संग लाग रे म्हणा, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, है तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग संतांच्या संगतीमध्ये कोणाकोणाचा उद्धार झाला इथं सांगतायत. ध्रुव जी की बन गई, सुदाम जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, सुदाम जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, सुदाम जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, सुदाम जी की बन गई, है तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, काका से जाए उर के दाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी. सर्वजन म्हणा मोठ्या प्रेमाने टाळी वाजवत म्हणा, श्रीरा राधा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम राम सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम,
सर्वेश्वर भगवान की जय। माई बाप लक्ष द्या, संतांचं सानिध्य लाभल्यानंतर सहज माई बाप आपल्याकडनं भजन घडतं। मी कालही सांगितलं तुम्हाला, माई बाप सर्व संत आता दुसऱ्या गावी जाण्याकरता निघाले। चातुर्मास संपला, तो रामदास नावाचा छोटासा मुलगा त्या संतांच्या मागे लागला, मला घेऊन चला तुमच्यासोबत, मला इथे ठेवू नका। एक सांगू का, संत म्हणले बाळा, अरे आश्रमापुरतं ठीक होतं, तू आला, तुझी आई आली, इथं सेवा करताय, पण पुढे आम्हाला तुझ्या आईला नेता येत नाही बेटा, आणि तुला तोडून आम्हाला नेता येत नाही, आई करता तुला थांबावं लागेल। रामदासाच्या मनात काय यावं, मी एकटा असतो तर किती बरं झालं असतो, या आईमुळं मला जाता येत नाही, हे कधी मरते काय माहिती। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता। एकदा का विषय नारायण झाला की पुढे माई बापा आपल्याला लक्ष द्या, फक्त माता पिता जनधन। एकदम मोठ्या प्रेमाने सर्वजण बोला, राधे 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 राधे। ज्या वेळेला माय बापा रामदास हट्टाला पेटले, म्हणले राहून द्या ना आईला इथे, मला घेऊन चला, तुम्ही जर नाही नेलं तर पुन्हा रामदास तुम्हाला दिसणार नाही। रामदासाला न्यायला संत तयार झाले, पण आई म्हणाली, ओ त्याच्याकडे पाहून मी जीवन जगते, कोण आहे माझ्या जीवनात दुसरं त्याच्याशिवाय, त्याला तुम्ही घेऊन जाल तर मी तुम्हाला कधीच पुन्हा जिवंत दिसणार नाही। पंचायतच आहे ना, रामदासाला नाही न्यावं तर ते मरतय, याला न्यावं तर आई मरते। संतांनी एकत्रित बसून रामदासाला उपदेश केला आणि समजून सांगितलं, जोवर मायबाप आहेत तोपर्यंत आपण मायबापाची सेवा करावी। आपलं गाव जरा संपन्न वाटतंय बरं का मला पाहिल्यानंतर। तुम्ही बऱ्याचशा तीर्थयात्रा केल्या असाल, चारधाम कोणाकोणाचे झाले हात वरती करा, चारधाम कोणाकोणाचे झाले हात वर करता, 12 ज्योतिर्लिंग कोणाकोणाचे झाले हात वरती करा, सप्तपुऱ्या कोणी कोणी केल्या हात वरती करा, अष्टविनायक कोणी केला हात वरती करा, पंढरपूर आळंदी देहू पैठण त्र्यंबक कोणी कोणी केला हात वरती करा। अरे बापरे, वारकरीच दिसतात मग सगळे। ऐका ऐका ऐका, जे तीर्थयात्रेला गेले नाहीत त्यांनी खेद मानू नका, दुःख मानू नका। एक काम करा, तुम्ही कधीतरी आई बाबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जन्मोत्सव साजरा करा। त्या दिवशी त्यांना नवीन वस्त्र आणा, त्यांना दोघांना एकत्र बसवा, त्यांचा जलाभिषेक दुग्धाभिषेक करा, एकत्र बसवा, त्यांची पाद्यपूजा करा, वस्त्र परिधान करा त्यांना नवीन, आणि आपल्या मायबापाच्या भोवती एक प्रदक्षिणा करा। सर्व तीर्थाला गेल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। मायबापा एवढं सामर्थ्य आहे मायबापाच्या आशीर्वादात। सकळ तीर्था
सर्व तीर्थाला गेल्याचं पुण्य प्राप्त होईल. रामदास रागात बोलून गेले बरं का, कधी मरते काय माहिती. दुसऱ्याच दिवशी चुलीला लाकडं कमी म्हणून आई आणायला गेली, त्या ढिगामध्ये एक सर्प होता, त्यांनी दंश केला हातावर, हातातले लाकडं खाली पडले, आई धरणीवरती पडली. माई बापा रामदास त्या ठिकाणी पाहतायत आपल्या आईला सर्पदंश झालेला आहे. म्हणलं तुम्ही एकूणमेकाला शिव्या देताय, पण सगळ्या शिव्या तुमच्या दोघाच्या आईला भेटतायत. तिला शिव्या द्या, तिला श्राप द्या, तिच्या मरणाबद्दल तिला बोला, तरी सुद्धा ती कृपाच करते. तिला आई म्हणतात. तळपत्या उन्हात अनरखरखत्या राणात राहिलेस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी सुटे तुझा उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवाकडे मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर माय बाप. कधी कधी हा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतो माता भगिनींच्या. प्रसूत काळामध्ये उदरातलं बाळ आडवं होतं. ऑपरेशन थिएटर मध्ये ती माता अकांत करत असते. केवढं दुःख सहन करावं लागतं, केवढ्या यातना तिला सहन कराव्या लागतात. आणि त्या यातना सहन करणाऱ्या स्त्रीला पाहून डॉक्टर सुद्धा घाबरतो. प्राण जातात का काय. गडबडीने थिएटरच्या बाहेर येतो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलेला डॉक्टर माय बापा त्याच्या हातामध्ये कागद असतो. कोण आहे? पेशंटचा नवरा कोण आहे? डॉक्टर साहेब मी आहे. चला इथे सही करा. आणि हे बघा आता वेळ संपलेली आहे. एक तर मुलगा वाचेल तुमचा, नाहीतर पत्नी वाचेल. दोघांपैकी कोणाला वाचवायचं सांगा. मुलगा पाहिजे असेल तर इथं सही करा, आणि बायको पाहिजे असेल तर इथं सही करा. त्याची दुविधा स्थिती होते, पण तो काय करतो माहितीये, मला पत्नी पाहिजे हो, ते बाळ मेलं तरी चालेल. तोच डॉक्टर आतमध्ये जातो आणि त्या पेशंटला सुद्धा माय बापाओ त्या बाईला विचारतो, अनंत यातना भोगतीये, त्रास होतोय तिला, प्रसूतीच्या काळात सहन होत नाहीये. डॉक्टर म्हणतो, बाई डॉक्टर का झालो असेल माहिती नाही, मला तुला विचारावं लागतंय, सांग. एक तर तू जगशील, नाही तर तुझं बाळ जगेल, कोणाला वाचू? त्या डॉक्टरच्या गळ्यातली माळ पाहून ती बाई म्हणते, तुम्ही वारकरी आहात का? हो, पंढरपूरचा वारकरी आहे. मग तुम्हाला त्या पांडुरंगाची शपथ आहे डॉक्टर साहेब, मी मेली तरी चालेल, माझ्या बाळाला जगवा हो, तुम्हाला माझी शपथ आहे. अशी म्हणणारी फक्त आई असते माय बापा, जीवनात लक्षात घ्या. आई वाचून
वाचून पोर वेगळे नाते अपरंपार आईचा मावळला धार. ज्याची आई नाही त्याला आई म्हणण्याचं सुख. माय बापाओ पुन्हा जप तपाला बसले. प्रलय आला. प्रलयात सर्व बुडून गेलं. रामदास एकटे तरले आणि त्या रामदासाला माय बापाओ संतांच्या सानिध्याचं सुख आता प्राप्त झालं. ईश्वर प्राप्ती झाली आणि तेच रामदास नारद म्हणून प्रगटले. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. त्याच नारदांनी हे 3 बोट व्यासांच्या हृदयाला लावले. या हृदयीचे त्या हृदयी कोणतं ज्ञान? चतुश्लोकी भागवताचं ज्ञान, जे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं. ब्रह्मदेवाला भगवान विष्णू नारायणाने सांगितलं. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी. नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकदेवांना, शुकदेवांनी परीक्षिती राजाला, परीक्षिती राजाला सांगत असताना भगवान भोलेनाथ तिथं बसले होते. आमच्या वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु कोण असतील तर भगवान भोलेनाथ आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रानी बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. त्याच ज्ञानोबरायाने आमच्या वारकरी संप्रदायाचा पाया भरणा केला. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. आणि या संप्रदायाचे कळ थोरल्याला द्यावं तर व्यसनी आहे, लहान्याला द्यावं तर उधळे आहे. द्यावं कोणाचा सुद्धा फायदा आहे. म्हणले काय फायदा आहे? आपल्या डोक्यावरचे पापाची गुठुडी. कोणते गुठुडे? गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. भागवत महापुराण की. सूर्य उदयाला युद्ध प्रारंभ, सूर्यास्ताला युद्ध समाप्त. सूर्यास्तालाच आला होता. भीमाला मारण्याचं मायबाप त्या ठिकाणी अधिकार नव्हता म्हणून भगवंतांनी सावधान केलं. व्याकुळ पडलेले दुर्योधन मायबाप काय पाहतायत? त्यांच्यासमोर अश्वत्थामा येऊन उभे राहिले. अश्वत्थाम्याला पाहिलं. अश्वत्थाम्याने विचारलं, मित्रा तुझी ही अवस्था कोणी केली सांग, त्याचा काटा काढतो. दुर्योधन मनातल्या मनात म्हणले, जे तुझ्या बापाला जमलं नाही तुला जमतंय होय. द्रोणाचार्याला शक्य झालं नाही पांडवांचा काटा काढणं. अश्वत्थामा अर्ध्या रात्री नंगी तलवार घेऊन माय बापाओ पांडव शयन कक्षाकडे जायला लागले. करता करविता माझा कृष्ण माय बापाव कसा झोपून राहील. जाको राखे साइया मार सकही न कोई. बालन बाका कर सके जो जग वैरी होय. कसा देव मारू देईल? 5 पांडवांना उठवलं देवानी आणि रणांगण भूमीमध्ये घेऊन गेले. तिकडून अश्वत्थामा आले. जिथे पांडव झोपले होते तिथं ते पांडवांचे पुत्रही 5 झोपलेले होते. पांडव समजून पांडव पुत्रांना त्यांनी मारून टाकलं. त्यांचे धडा वेगळे केलेले मुंड नेऊन मायबापाओ या दुर्योधनाच्या पायावर टाकले. बघ प्रमाण, मी पांडव मारले. दुर्योधन म्हणलं कसं शक्य आहे? ज्याचा रक्षक सर्वेश्वर आहे, जगदीश्वर आहे. मला भीमाचं शीस दाखव.
लोखंडापेक्षा सक्त असणारा भीम तुझ्या साध्याशा तलवारीनं त्याचं मानगुट कापलं कसं गेलं, मला दाखव प्रमाण. भीमपुत्राचं मुख मायबापा भीमासारखं दिसणार त्यानं हातात दिलं आणि दुर्योधनाने ते दाबून पाहिलं. पाहतोय तर काय, अरे ह्याने तर पुत्रांना मारले. हृदय मायबापा कळवळलं आणि दुर्योधन म्हणायला लागले, अरे चांडाळा तू कुणाला मारलं? जी लेकरं आमचं तर्पण घालणार होते, पिंडदान करणार होते, अरे मोक्षाचं द्वार उघड करून देणार होते, त्या लेकराला तू मारलंस रे चांडाळा, क्षणाला मरशील. असे दुर्योधन म्हणत मायबापा प्राण त्यागतायत. अश्वत्थामा घाबरले, पळाले. इकडून पाची पांडव, भगवंत, द्रौपदी आली. द्रौपदीने आपल्या 5 पुत्रांना मेलेलं पाहिलं, आक्रोश करायला लागली मायबापा. द्रौपदीचा आक्रोश पाहावे ना अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं, म्हणले रथ काढा आत्ताच्या आत्ता बाहेर. रथ बाहेर काढला, अश्वत्थाम्याचा पाठलाग केला. अश्वत्थाम्याच्या लक्षात आला आता माझं मरण माझ्या समोर अमर आहे, तरी सुद्धा घाबरतोय मरणाला. अर्जुन स्वरूपात माझं मरण माझ्या समोर आहे. ब्रह्मास्त्राचा प्रयोग माय बापा अश्वत्थाम्याने केला. देव अर्जुन घाबरले जरा. देव म्हणले तू पण ब्रह्मास्त्र सोड. अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. ऋषीगणांनी माय बापा प्रार्थना केली, 2 ब्रह्मास्त्र एकत्र आले तर प्रलय होईल. अर्जुन तुम्ही घ्या या दोघांना परत. दोन्ही ब्रह्मास्त्र परत घेतले. अश्वत्थाम्याला बंदी बनवला, पायाला सोल बांधून मायबापा फरफटत वडत नेऊन द्रौपदी समोर उभा केला. अर्जुन म्हणले द्रौपदी सांग याला कोणती शिक्षा द्यायची. तू जर म्हणत असशील ती याला सुळावर देतो, फासावर देतो, याच्या शरीराचे खांडोळे करून गिधाडा कावळ्याला खाऊ घालतो, कुत्र्याला खाऊ घालतो, अरे याला जिवंत जाळतो, जिवंत पुरतो, सांग याला कोणती शिक्षा देऊ. द्रौपदी म्हणाली हे बघा पुत्र मेल्याचं दुःख काय आहे ते मी भोगते, आणि हा सुद्धा कोणाचा तरी पुत्र आहे. कोणाचा कशाला? तुमच्या सद्गुरूंचा पुत्र आहे. तुमची गुरु माऊली याच्याकडे पाहून जीवन जगते. हा मेला तर यासारखं जघन्य पाप दुसरं कोणतं नसेल. मारू नका हो, याला सोडून द्या. ही आई आहे बर का. द्रौपदीच्या मनातलं हे ममत्व आहे. आणि ज्या वेळेला मायबाप युधिष्ठिर दादांना विचारलं दादा कसं मारायचं याला, युधिष्ठिर दादा म्हणले धर्मनीतीने मारा, धर्मग्रंथ काय सांगतात ते शिक्षा द्या याला. भीमदादाला विचारलं, भीमदादा म्हणले तुला जमत नसेल तर मला सांग, मी गळा दाबतो याचा. भीमदादाचं थोडं अर्धांग काम आहे. नकुल सहदेव सुद्धा म्हणतायत भीमदादा बरोबर म्हणतायत, मारा याला. कोणी म्हणते मारा, कोणी म्हणते सोडून द्या. अर्जुनाची दुविधा स्थिती झाली. अर्जुनाने त्या भगवंताकडे पाहिलं, वाकड्या पायाचं मुरलीधर तिथंच उभा. देवाकडे पाहिलं, जगाचा न्याय करणारा न्यायाधीश मायबापा भगवंत तिथं उभा. पाहता क्षणी देव म्हणले अरे आतताई आहे, निर्गुण हत्या केली बालकाची, झोपेच्या अवस्थेत हत्या करणारा हा हत्यारा आहे, याला क्षमा करू नये, क्षमा करण्याच्या योग्यतेचा नाही, मार याला अर्जुना. म्हणता क्षणी अर्जुनानं म्याणातले तलवार काढली, अंगावर धावले मारणार. एवढ्यात देव म्हणले अर्जुना सावधान, गुरुपुत्र आहे, ब्राह्मण आहे, ब्रह्महत्येचं पातक लागेल. भीमदादा म्हणले अगोदर मार म्हणलं, नंतर भीती दाखवतोय ब्रह्महत्येच्या पातकाची. असा जज पहिलाच पाहिला. अगोदर मार म्हणतोय, नंतर भीती दाखवतोय. मायबाप अर्जुनाने मारलं नाही. भगवंताची भाषा फक्त माझ्या अर्जुनाला कळू शकते मायबापा. म्हणूनच मला वाटतं की भगवद्गीता भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला दिली. बोला राधे राधे. जसं गाईला वासरू सोडल्याशिवाय दूध प्राप्त होत नाही, तसं अर्जुनासारखं वासरू पुढं गेलं म्हणून भगवद्गीता हे आपल्याला प्राप्त झालेले लक्षात घ्या. अर्जुनाने त्याचे केश मुंडन केले, त्याचा अपमान केला. अपमानित करून त्या सभेतून त्याला हकलून दिलं. मायबापा ब्रह्महत्येचं पातक लागले. बघा बरं का,
त्या पातकातून मुक्त झाले. ब्राह्मणाचा अपमान म्हणजे त्यांना मृत्यूदंड दिल्यासारखा आहे. म्हणून कोणत्या ब्राह्मणाचा अपमान करू नये. एकदा प्रेमाने बोला, राधे राधे. राधे राधे. ज्या वेळेला माय बापा आता सगळं काही नीटनेटकं झालं, देव द्वारकेला जाण्याकरता निघाले. नकुल आणि सहदेव देवाला प्रणाम करतायत. नकुल आणि सहदेवाला देवाने विचारलं, काय देऊ रे तुम्हाला? नकुल म्हणतात, देवा मी दिसायला सुंदर आहे. सहदेव म्हणतात, गणित विद्येत मी प्रवीण आहे, आमची ही विद्या वाढू दे आणि याचं सौंदर्य अजून खुलू दे. बोला राधे राधे. युधिष्ठिर दादांना विचारलं, दादा तुम्हाला काय देऊ? म्हणले, धर्मनीतीनं राज्य चालू दे का ना. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुला काय पाहिजे? माझ्या या धनुष्यातलं सामर्थ्य बळ वाढू दे. द्रौपदी बेटा तुला काय पाहिजे? तुझं माझं सखत्व हे दृढ होऊ दे देवा. द्रौपदी म्हणते. सुभद्रा शेवटी आली. सुभद्रेला विचारलं, बेटा तुला काय देऊ? कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशुतुमान सराजांस प्राण प्रयाण समये कपवात पित्तये कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. काय मागावं तिनं? ती म्हणली, देवा वृद्धावस्था झाली की कफ वात पित्त याचा त्रास होतो. मग कफ वाताचा त्रास न होता माझ्या कंठाला तुझं स्मरण घडावं असं मला दान दे. बहीण मागते सुभद्रा. सर्वात शेवटी माय बापा कुंती समोर आली, दोन्ही हात जोडले, भगवंताला प्रणाम करते. कुंती आत्या आहे देवाची. काय 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 भानगड आहे? कन्हैया म्हणले, आत्या अगं मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे, तू कशाला हात जोडते? कुंती काय म्हणते माहिती देवाला, नाटक करू नको. हे भातचा आत्या हे नातं बाजूला ठेव. तू कोण आहेस मी ओळखलं तुला. तू साक्षात परब्रह्म आहेस, भगवंत आहेस. देव म्हणले, मी भगवंत आहे आत्या? म्हणले, हो. तू कोण आहे? म्हणले, मी भक्त आहे. आत्या माग, तुला काय मागायचं? काय मागावं? विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरणं विष्णु संपत नारायणं स्मृती. जन्माला आल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी देवाकडे काय मागितलं? खरं सांगा बरं. आमच्या बाया ते आरती फार सुंदर गातात बरं का बाबा, आणि ते चरण आल्यावर तो फार लाडायला येतात. सुख संपत्ती घर आवे कष्ट मिटे तोनो का. वाग लाडाची लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची. लक्ष द्या. कुंतीने देवाकडे दुःख मागितलं आणि एवढ्यात काय घटना घडावी? काय घटना घडावी? अभिमन्यूची पत्नी उत्तरा धावत पळत आली, देवाच्या पायाला मिठी मारते. पायी पायी मायोगे देव देव जगत्पते नान्यं त्वद्वयं पश्येत् यत्र मृत्यु पर
परस्परं यत्र मृत्यू परस्परं. उत्तरेने देवाचे पाय धरले, म्हणाली देवा ते सूर्यासमान तेज माझ्या काहीतरी पाठीमागे लागले, त्याच्यापासून माझे प्राण वाचवा. मी मेली तरी चालेल, माझ्या उदरामध्ये पांडवाच्या वंशाचा दिवा परीक्षिती आहे, देवा वाचवा. देवाने अंगठ्या एवढं रूप धारण केलं. गर्भवासम समम दुःखम न भूतो न भविष्यती, अशा गर्भवासामध्ये जाऊन देवाने मायबापाव त्या गर्भाचं रक्षण केलं. हे कुंतीने पाहता क्षणी कुंतीने मायबापाव देवाच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. एकदा प्रेमाने बोला राधे 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 राधे. भगवंताकडे काही मागायचं असेल तर संसारासाठी काही मागू नका. भगवंताकडे मागायचं असेल तर भगवंताकडे एकच मागा. काय मागाल? हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. कशा करता? गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. दुसरं काय मागू नका. न लगे मुक्ती धन संपदा. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. अरे दुःख भोगावं लागेल गर्भवासाचं. तू का म्हणे गर्भवासी हे प्राप्त होत असेल तर सुखे घालावे आम्हासी. असं दान मागा ते कधीच संपू नये. तुम्ही मागितलेलं प्रत्येक दान संपून जाते. सुख फार वेळ राहत नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वताएवढी. आपलं नशीबच भारी आहे सगळ्यांचं. देवाकडे मागायचं असेल तर देवालाच मागून घ्या. म्हणा माझ्यासोबत, हम तुम्हारे थे प्रभु जी. म्हणा, हम तुम्हारे थे प्रभु जी. हम तुम्हारे हैं. हम तुम्हारे हैं. हम तुम्हारे ही रहेंगे. हम तुम्हारे लिए रहेंगे. ओ मेरे प्रियतम. प्रियतम. आता याच्या उलट बर का. तुम हमारे थे प्रभु जी. तुम हमारे थे प्रभु जी. तुम हमारे हो. तुम हमारे हो. तुम हमारे ही रहोगे. तुम हमारे ही रहो. ओ मेरे प्रियतम. ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी. तुम हमारे हो. तुम हमारे रहोगे. ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे थे प्रभु जी. हम तुम्हारे हैं.
हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे। ओ मेरे प्रिय, ओ मेरे प्रिय, ओ मेरे प्रियतम। विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। बोला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। विठ्ठल माझा ज्ञानदेवाच्या श्री विठ्ठला, तुकारामाच्या श्री विठ्ठला, ज्ञानदेवाचा श्री विठ्ठला, तुकारामाचा सखुबाईचा विठ्ठला, जनाबाईचा विठ्ठला, सखुबाईचा विठ्ठला, जनाबाईचा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा। जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा रमण, जय जय राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा प्यारो ब्रिज को झेल गाना मन बसिया, प्यारो ब्रिज को झेल गाना मन बसिया, करे कालिंदी कोल की लो, करे कालिंदी कोल की लो, हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवन भवानी सहितं नमामि, भवन भवानी सहितं नमामि, भवन भवानी सहितं नमामि। जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता।
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवन श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवन इथे व्यासाची वाणी सार्थकारी गुण गाऊणे शास्त्र पुराणे मुकुटमणी परमा प्रेमामृत चरणे सदसेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्षतत्वता देहाता आरती करू भागवता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चित लोक सुखमुळे संत द्विजमुळे सेवुनी भ्रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणाचा प्राणची कीर्तन ताराचा केवा कविवर संताचा जणू बोधाचा स्वयं प्रभेचा रवी अंतरीचा ब्रह्महरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्मामरण त्रिताप जाती हृदये शांती नाथहि वदती रामपदी सेवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता खाली लोटांगण बंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन अनंत पूजिन भावेव वाळिन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव वेद्या सर्वं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेवा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावं करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं कृष्ण भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरि ओम यज्ञेन यज्ञमय
यजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्या सन्नते हनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवा एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तो गृहाणां परमेश्वरी मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। हरि ओम शान्ति शान्ति शान्तिर्भवतु। स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम शरणागतम शुभ स्वागतम कृष्णा कृष्णा राधे राधे अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की भारत माता की सनातन धर्म की आज के आनंद की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोल भोलेनाथ भगवान की पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की पंढरीनाथ भगवान की